हा व्ह्यू बघा भावांनो, काय आहे या. तर पब्लिक, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आपण चाललोय नवीन भन्नाट अशा ठिकाणी ज्याचे दृश्य अप्रतिम आहे. निसर्ग देखावा बघावा तर असा. तर हे जे ठिकाण आहे ना, आम्हाला एका मित्राने सांगितलं, तिथला सूर्यास्त पाहण्यासारखा असतो. तर मंडळी, आपण आता तिथं जाऊनच बघूया. हा रस्ता जरी चांगला नसला ना, तरी हा निसर्ग बघा किती सुंदर आहे. हा रस्ता बघा अगदी मस्त, थोडा ऑफबीट, पण निसर्ग लय भारी वाटतोय, हो ना? आणि जेव्हा आपण तिथे पोहोचू तेव्हा जो नजारा दिसेल ना, तो विसरणार नाहीच.
भावाला जायचं आहे, पण तुम्ही हा व्ह्यू बघा. या व्ह्यूची एक विशेष गोष्ट अशी आहे भावांनो, की ज्यावेळेस आम्ही खूप डिप्रेशनमध्ये येतो ना, त्यावेळेस इथे लवडे लागलेले असतात जिंदगीची. तेव्हा तर तुम्ही बघू शकता हा व्ह्यू बघून गार वाटत आहे, तसं गार वाटत. आणि पवन चक्कीची थंड थंड हवा बघू शकता. ती पण पवन चक्की जरी स्लो फिरत असली तरी पण ती फिरते, वारं देते. पण ते वारं कुठं जातंय कुठं, त्याचा शोध घेतोय आम्ही. तर तुम्हाला जर शोध घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या. पिंपरी पासून थोड्याच अंतरावर या मंदिराचं नाव काय आहे? मंदिराचं नाव आहे काहीतरी, तिथं तुम्ही येऊ शकता. तिकडे जाऊ. चाल ना. हॅलो भावांनो, मी वंडर गार्ड्स या चॅनल थ्रू तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या लाईफमध्ये जर टेन्शन, प्रॉब्लेम, ओव्हर थिंकिंग या गोष्टी जर असतील तर लय लोड घेऊ नका रे. सगळ्यांच्या लाईफमध्ये थोडा चिल करा. असं भावांनो हे निसर्गाचं दृश्य जिथं सूर्य डुबलेला आहे, तुम्हाला दिसू नाही शकत, आणि इकडे पवन चक्की बघताय. तिचं स्पीड पण किती स्लो आहे, तशी आपली लाईफ पण स्लो झाली आहे. तर लोड घ्यायचा नाही, जिंदगी आनंदात जगायची. मजा आहे. कसं मित्रांबरोबर राहावा, आनंद करा. दारू अशा सुनसान जागे. अजून दोघं येतात मागणं, ओसडीची मागं राहिली तरी सुद्धा वंडर गार्ड्स या चॅनल थ्रू मी तुम्हाला सांगू हीच गोष्ट. रिलॅक्स गाईज. हा लाईक आणि व्ह्यू काय ते करा तुम्ही. अरे बस कर वाज करी आपच काढणार भावा. असलं काय टाकायचं ना व्हिडिओ.